आणि आपत्ती व्यवस्थापन विभाग महाराष्ट्र यांच्याकडून मिळालेल्या निर्देशाप्रमाणे उद्या म्हणजे 7 मे 2025 ला संध्याकाळी 4 वाजता ऑपरेशन अभ्यास म्हणून एक मॉक ड्रिलचे आयोजन नाशिक जिल्ह्यामध्ये केला जाणार आहे। आतापर्यंत मिळालेल्या निर्देशानुसार एक जागा निवडून सिव्हिल डिफेन्स जे ऑर्गनायझेशन आहे त्यांच्यासोबत मिळून ह्या मॉक ड्रिलचे आयोजन केला जाणार आहे। ह्यामध्ये मुख्यतः 3 भाग होणार आहे। एक तर त्यामध्ये एअर रेड म्हणून जे अभ्यास आहे त्याचे मॉक ड्रिल केला जाणार आहे आणि त्याच्यानंतर फायर रेस्क्यू म्हणून एक जे सिम्युलेशन असते त्या एक्सरसाइजचा अभ्यास केला जाणार आहे आणि त्याच्यानंतरच एक ब्लॅकआउट म्हणून पण एक अभ्यास जे आहे ते एकदम नियोजित पद्धतीने आणि एक जागा निवड करून तिथे केला जाणार आहे। ह्यामध्ये आम्हाला मिळालेल्या निर्देशानुसार वेगळी संस्था जसे की पोलीस, फायर ब्रिगेड, हेल्थ डिपार्टमेंट, सर्वात महत्त्वाचे जे नोडल एजन्सी राहणार आहे सिव्हिल डिफेन्स, त्याच्यासोबतच इतर जे संस्था आहे जे योग्य ह्यामध्ये योगदान ज्यांच्या राहणार आहे त्यांना इन्व्हॉल्व करून आणि त्याच्यासोबत NCC, NSS सारखे जे स्वयंसेवक संस्था आहे त्यांना पण ह्यामध्ये इन्व्हॉल्व करून या मॉक ड्रिलला यशस्वी करण्याचे निर्देश आम्हाला मिळालेले आहे। ठिकाणं कुठली आहे सर? आतापर्यंत मिळालेली माहिती आणि सूचनानुसार नाशिक शहराचे आणि नाशिक जिल्ह्याचे नागरिकांना माझी एवढीच सूचना राहील की कोणतेही अफवा वगैरेमध्ये पडू नये। जे मॉक ड्रिल आहे ते पूर्वीपासून पण होती। आता जे आहे मॉक ड्रिल आहे ते खूप स्पेसिफिक असतात। त्यामध्ये काय करणे अपेक्षित आहे किंवा काय प्रकारची एक्सरसाइज केली जातात ते खूप स्पेसिफिक असतात। ह्या आता खूप म्हणजे एकदम लिमिटेड स्तरावर होणार आहे। त्यामध्ये आज रोजी तर असं कोणती सूचना नाही आहे ज्याच्यातून मोठ्या प्रमाणावर जे ट्रॅफिक आहे किंवा जनसामान्याच्या जीवनामध्ये काही मोठा प्रभाव पडेल अशा प्रकारच्या तर सध्या कोणत्याही सूचना आम्हाला नाही दिलेली आहे। सो लोक जे आहे ते कोणत्याही अफवावर विश्वास न करता जे आमच्याकडून वेळोवेळी सूचना जिल्हा प्रशासनाकडून किंवा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून जे सूचना येतील फक्त त्याच्यावरच विश्वास ठेवा। धन्यवाद।